नाचा नाचा हा शिमग्याचा सॉंग आला आमच्या पण घरी वस्कटला. अरे देवा. नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये पाटील फॅमिली नुमान. प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि होळीचा आज लाचचा दिवस आहे. होळीचा म्हणजे उद्या होळी आहे पण आज लाचचा दिवस आहे. आणि गावाला आज जे देव गेले असतील म्हणजे खेळ घेऊन गेले असतील ते आज सगळेजण संध्याकाळी परत येतील. आणि आज सगळ्या बायकांची धमाल असेल कारण सगळ्यांची सारवणूक निघतात. गावाला तर खले असतात, आमच्याकडे खले काय काय आंबे म्हणतात. तर ते सारून काढतात आजूबाजूची जागा. त्याच्यानंतर मग कणे काढतात. आपण रांगोळी म्हणतो इकडे, जी रांगोळी म्हणते रांगोळी नाही, ते कणे चुन्याचे काढतात हाताने. एक हाताने किंवा कापड येतात त्याच्याने. तर आज सगळ्यांची तीच धमाल असेल. त्याच्यानंतर पूर्ण घर साफ केलं जातं. म्हणजे लादी पूर्ण आता बहुतेक जणांच्या लाद्या नाही तर पहिले सगळी सारवणं काढली जायची. तर ते मी पण आज सगळा घर पूर्ण साफ केला. खेळी येतात म्हणून सगळे घर साफ करतात. त्याच्यानंतर आधी आम्ही सारवत नाही, संध्याकाळच्या वेळेस सारवतात कारण दुसऱ्या गावचे खेळी असतात ते जातात नाचून. मग असं असतं की आम्ही सारवलं तर आमच्या म्हणजे त्या सारवलेल्या भागात आमच्या गावचा खेळ नाचला पाहिजे असं असतं. मग संध्याकाळी खेळ जेव्हा निघून जातात प्रत्येक गावचे मग संध्याकाळी सगळेजण सारवतात. आणि मग संध्याकाळची जेव्हा बत्ती म्हणजे लाईट लागते त्यावेळेला सगळे खेळी परत येतात. आपल्या गावचा खेळ बघून सगळेजण बघायला. आम्ही लहानपणी जायचो बघायला स्टॉपवरती आणि बस स्टॉपवरती तर बघायला जायचो कधी खेळ येत ते. आता थोडी मजा कमी झाली कारण लोक कमी राहिली, मुंबईला सगळीजण आता गेली. पण होळीच्या सणाला जातात बरेच जण. आणि आमच्याकडे पालखी पण असते. होळी लागली की दुसऱ्या दिवशी साना भरते आणि साना भरल्याच्या नंतर तिथूनच पालखी निघते पण एका दिवसातच. आणि दुसऱ्या दिवशी मग धुळवट खेळली जाते म्हणजे रंगपंचमी. दर्शला पण दर्शला तू जायचंच ना. दर्शला छोटा होता, शिट्टी पालखीला नाचायला जेव्हा लेझिम घेऊन मजा येते, सगळेजण नाचतात. दर्श पण काल त्याच्या मोठ्या पप्पाने फोन केला होता. गावची खेळी निघणार होते रात्री त्यावेळेला पण आम्ही बाहेर होतो तर त्यावेळेला नाही भेटलं. पण आज त्यांना बोललो कारण दर्शला जाम आवडतं. दरवर्षी मोठे पप्पाच त्याला व्हिडिओ पाठवतात किंवा व्हिडिओ कॉल करतात ते त्याला दाखवतात. तर त्याला म्हटलं की आज सांग की गावावरनं जरा व्हिडिओ पाठवा म्हणून. तर आपल्या ब्लॉगमध्ये पण टाकू. आपल्याला एक मजा वाटतं बघायला. आपल्या कोकणातला म्हणजे शिमग्याचा खेळ आणि होळी एक वेगळीच मजा असते. ती सांगता येत नाही कुणाला. पण अशू आता उठलेस ना तू. सुप्रभात बोल सगळ्यांना. सुप्रभात बोल. सुप्रभात बोल. सुप्रभात. सुप्रभात मग आज होळी येणार आहे ना. होळी नाही खेळ येणार आहे, देव येणार आहे. आज देव गेलेले सगळे आता प्रत्येकाच्या घरी आज परत येतील. तर सगळे कामं झाले त्यावरून जेवण बनवायचं आहे. दरचं थोडं काम आहे. दरची दाढ दुखते. रात्री पण थोडासा दुखत होता, औषध लावलंय आता आहे. तर चला जर मोठ्यापणे जर व्हिडिओ दिल्या शॉर्ट पाठवून तर नक्की आपल्या ब्लॉगला ऍड करू. तर नंतर हा रिंकू आलोय मी. का अजून रेडी नाही केलंयस? झालं पुऱ्या गरम काढताय मी. काय बनवतेस? पुऱ्या मुलं गरम काढता. आज काय बनाया? आज बनाया बटाटे का भाजी आणि नवऱ्याला पाहिजे होता पुरी. तोच आज बनाया. मला 2-3 दिवसापासून येड लागले हिंदी मराठी मिक्स. लवकर बनव. काय बनाया? आज सगळा घर साफ केलं एकदम. आज खेळी परत येतात ना शिमग्याची खेळी. मला असं वाटतं की तुम्ही पण दोघांनी असा खेळ बनवा. मी 10 रुपये देईन तुम्हाला 100 पैसे. मला भाजी बनवली गरम करते नंतर खाते ते नंतर गरम बरोबर आहे ना. ठीक आहे. आणि हे काय? तेल तेल तेल. चला फटाफट टाकतात म्हणून कसं म्हणतात शिमग्याची खेळी आमची दोघे.
आला आमच्या पण घरी वस्कटला. अरे देवा. चल एक कुठली स्टाईल रे बसायची. हा म्हणजे तुम्ही नाचून नाचून दमले. हा नाचून नाचून दमले. शिमग्याची खेळी असं दमतात. या शिमग्याची खेळीचा तर त्यांची मजा असते लहान पोरांची खायची प्यायची. मस्त ज्यूस कोल्ड्रिंक देतात. त्याच्यानंतर वडापाव भेटतो खायला. मग पोरांना प्रत्येक टायमाला पैसे देतात. मग सगळं असतं. त्याच्यानंतर आता दुपारचं जेवण गेलं असेल आज दुपारचं त्याच्यात काय देतं माहिती. दुपारच्या जेवणात घोटल्याचं गीर. घोटलेन का गीर जाता आहे. सुकट फुकट. मग तू नाही दर्शनी लहान असताना बघितलं मजा घेतला पण आता ना. हो तो 5 स्टार हॉटेलची ती चेअर आहे चेअर. माझा बच्चू एकदम एक नंबर आहे. चला उठ्या. पडल